नमस्कार विद्यार्थी मित्र, मी राम पाटील सर, स्वामी विवेकानंद अकॅडमी भोगावती। आज आपण या ठिकाणी 10वी नंतर नेमके करिअर कसे निवडावे या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। गेली 1 वर्ष आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करत आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याने या बोर्ड परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला। तसेच यामध्ये दर्जेदार मार्क कसे मिळवता येतील याचा काटोकाट प्रयत्न केला। हा प्रयत्न मला वाटतं 17 मार्च 2025 रोजी समाप्त झाला। प्रत्येक विद्यार्थ्याला थोडंसं फ्री वाटू लागलं, कारण का 10वी बोर्ड परीक्षेतून आपण मुक्त झालो। आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटेल, 10वीचा पेपर झाला म्हणजे आपण मुक्त झालो का? नाही, तर ही जर्नी आता कुठेतरी सुरू झालेली आहे। फ्युचरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 10वी हा आपल्या फ्युचरचा पाया म्हणून ओळखला जातो। त्यामुळे आपण 10वी नंतर नेमकं करिअर कोणतं निवडावं ह्या विचाराने थोडंसं टेन्शनमध्ये येतो। बरेच जण विचारत असतात, आपले शेजारी असतील, आपले पाहुणे असतील, आपले घरचे असतील, मित्र असतील किंवा कोणी असो, आपल्याला एक प्रश्न विचारत असतात, आता 10वी झाली, पुढे काय करायचं ठरवलेलं आहे? आपण सहजासहजी हा विषय हसण्यावरती होतो, बघूया काय करता येतं। एखाद दिवस ठराविक विद्यार्थी आपल्या ॲम्बिशनला फिक्स करून असतात, त्यांची उत्तर परफेक्ट मिळतात। काही विद्यार्थी मात्र याचं उत्तर मनामध्येच घोळत बसतात, कारण का 10वी नंतरचं करिअर आपण निवडलेलंच नसतं। मग हे योग्य आहे की अयोग्य आहे यावरतीच आपल्याला हे चर्चासत्र आयोजित करायचं आहे। यामध्ये 10वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात आपल्या करिअर संदर्भात। ते प्रश्न नेमके कोणते आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण कुठून शोधायची आहेत ह्यावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। बघा, हे ठराविकच प्रश्न आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत पाहायला मिळतील। 10वी नंतरचे करिअर खूपच टेन्शन आलंय। यामध्ये काही निवडक प्रश्न आपण विद्यार्थ्यांच्या समोर उपस्थित करत आहोत। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न माझ्या पद्धतीने आपण तयार केलेले आहेत। त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नांच्या विषयी सोल्युशन मिळताना पाहायला मिळत नाही। तर असे नेमके कोणते प्रश्न आहेत? बघा, 10वी नंतरचे करिअर निवडावे का? कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे? कमी वेळात जॉब मिळेल का? 10वी निकालानंतर करिअर निवडले तर चालेल का? घरची आर्थिक परिस्थिती नाही, काय करावे? करिअरची माहितीच नाही, घरचे म्हणतात म्हणून हे करिअर निवडायचं आहे। ह्या प्रश्नामध्ये आजचा आपला विद्यार्थी आपले भविष्य ठरवत असताना स्वतःला गुंतवून घेताना पाहायला मिळत आहे। तर मित्रहो, आज आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायची आहेत। यासाठीच आपण या प्रश्नांची ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर बघा, एक प्रश्नांच्या वरती आपण उजळणी पाडू। 10वी नंतरचे करिअर निवडावे का? योग्य की अयोग्य? याचे 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपला नक्की पर्याय हा योग्यच असणार आहे। कारण का 10वी नंतर जर आपण करिअर निवडत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःच्या आयुष्याला कधी टार्गेट दिलेलं नसणार आहे। कारण का तुम्ही विचार करू शकता, इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत, 1लीतून 2री, 2रीतून 3री, 3रीतून 4थी असे टप्पे पार करत फक्त आपण 10वी पर्यंतचा प्रवास पार करू शकलो। याच्याने आपले भविष्य उभा राहू शकत नाही। 10वी पर्यंतचा प्रवास हा आपल्याला फक्त उभा करण्याकरता होता। आता एकदा जर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा पाहत असाल तर नक्कीच आपल्याला स्वतःचं करिअर सुद्धा निवडावे लागेल। कारण का जर आपण करिअर निवडतच नसेल तर नक्कीच नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला राबायचं आहे, कष्ट करायचं आहे, हा प्रश्न पहिल्यांदा आपल्या मनामध्ये उपलब्ध होईल। कशासाठी राबायचं आहे हेच माहिती नाही,
मग आपण संदिग्ध राहतो. आपली ताकद किती आहे, आपली पॉसिबिलिटी किती आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीचं नॉलेज जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा आपण जर आपले त्यानुसार करिअर निवडलेले नसेल तर मात्र आपण आपली ओळख सोडून दुसरेच करिअर निवडण्याची संभाव्यता या ठिकाणी जास्त असलेले पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या मते 10वी नंतरचे करिअर हे आपण निवडलेले असावे, हे योग्यच राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले करिअर हे 10वी नंतरच निवडले पाहिजे. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, मेडिकल क्षेत्रामध्ये काम करायचं असेल किंवा कोणत्याही अदर क्षेत्रामध्ये काम करायचं असेल ते आजच निवडावे लागणार आहे. कारण का आपल्याला त्याची ताकद, त्याची पुनरावृत्ती आजपासूनच सुरू करायची आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या भविष्यातील करिअर विषयी कोणती संदिग्धता राहणार नाही. त्याचा पाठपुरावा केलाच तर त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि नक्कीच अशी खंत वाटणार नाही की मी 10वीच्या वेळीच हे करिअर निवडले असते तर योग्य झाले असते. मित्रहो, आज आपली फक्त 10वी पूर्ण झालेली आहे. 12वी नंतर असा विचार करायला लागू नये की मी हे क्षेत्र जर अगोदर निवडलं असतं तर याच्यामध्ये अजून सुद्धा चांगल्या गोष्टी उभा करू शकलो असतो. म्हणून आपण 10वीचं करिअर हे निवडायला वेळ घेऊ नये असे मला वाटते. कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरेचसे आपले मित्रमंडळी असतील, घरचे असतील, शेजारी असतील, पाहुणे असतील, प्रत्येक जण आपल्याला करिअरची माहिती देत असतो. परंतु नक्की करिअर कोणत्या क्षेत्रात निवडावे हे फक्त विद्यार्थ्यांना ठरवणं अपेक्षित आहे. कारण का प्रत्येक विषयाची माहिती त्याच्यापाशी आहे. प्रत्येक विषयाची नॉलेज किती प्रमाणात आपल्याकडे आहे याची माहिती फक्त हा एकमेव विद्यार्थीच देऊ शकतो. भले त्याला शिकवणारे शिक्षक जरी त्याची माहिती देत असतील तरी त्याला ऍक्च्युअल मध्ये त्या विषयामध्ये किती प्रॉब्लेम्स येत आहेत याची माहिती तो जास्तीत जास्त आपल्या स्वतःपाशीच ठेवून राहू शकतो. त्यामुळे शक्यतो कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे असा जर प्रश्न पडत असेल, तुमचा गणित चांगला असेल, विज्ञान चांगला असेल तर तुम्ही सहाय्यक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे आपले करिअर निवडू शकताय. तुमचे मराठी किंवा बाकी विषय जर चांगले असतील तर नक्कीच तुम्ही आर्ट क्षेत्रातून किंवा कॉमर्स क्षेत्रामधून सुद्धा करिअर आपले निवडू शकताय. तसेच या करिअरची माहिती घेत असताना आपल्याला आपल्या विषयांची ओळख असेल तर नक्कीच करिअर निवडताना आपण कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही. मित्र, सायन्स क्षेत्रात जर आपल्याला करिअर निवडायचे असेल तर नक्कीच आपला गणित, विज्ञान आणि इंग्रजी या 3 विषयावरती आपली कमांड असणं अपेक्षित आहे. कारण का प्रत्येक गोष्ट उभा करण्याकरता सायन्स फील्ड मधून प्रत्येक गोष्ट उभा करण्याकरता आपल्याला या 3 विषयांची नक्कीच गरज लागणार आहे. बेसिक तयारीत सहित आपण इझिली यामध्ये उभा राहू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला सायन्स क्षेत्रामध्ये करिअर निवडायचं असेल तर नक्कीच आपल्याला या विषयाची उजळणी पाठ असणं अपेक्षित आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं, करिअर निवडताना आपल्या क्षमता कोणत्या विषयामध्ये जास्त आहे ह्या ओळखून घ्या आणि त्यानुसारच आपले करिअर निवडा. अदरवाईज आपला मित्र इंजिनियर फील्ड मध्ये जात आहे म्हणून आपण इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जावे, मेडिकल क्षेत्रामध्ये जात आहे म्हणून मेडिकल क्षेत्र निवडावे असे कधी करू नका. तुमची क्षमता, तुमची ओळख ही तुमच्या मित्रापेक्षा वेगळी राहू शकते. बाळांनो, आज फक्त आपण 10वी पास केलेले आहे. अजून पुढच्या आयुष्यामध्ये किती प्रकारचे बदल तुमच्या एज्युकेशन फील्ड मध्ये होतील हे तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे सुरुवात जर केलेला असाल तर त्या विषयामधील खडतर प्रवास कसा आहे हे ओळखून आपल्याला त्याची जर्नी स्टार्ट करायची आहे. त्यामुळे कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे हा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर नक्कीच पहिल्यांदा तुमची ओळख कोणत्या विषयामध्ये चांगल्या प्रकारे सखोलमध्ये आहे ओळखून घ्या आणि त्यानुसारच करिअर निवडा. दुसरे कोणी सांगतात म्हणून करिअर निवडायला जाऊ नका. नक्कीच तुमचे शिक्षक याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांच्या चर्चेनंतरच काही गोष्टी तुम्ही डिसिजन मध्ये घेतल्या तरी नक्कीच चालतील. त्यामुळे कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे हा प्रश्न आपल्या समोर उभा राहणार नाही. नक्कीच तुमचे सांगितलेले विषय जर चांगले असतील, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या 3 विषयांच्या वरती चांगले जर कमांड असेल तर तुम्ही सायन्स क्षेत्रामध्ये आपले करिअर निवडू शकता. त्यानंतर कमी वेळात जॉब मिळेल का? मित्र, आज आपल्या भारत देशाची जर कंडिशन पाहिली तर बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपल्याला कमी वेळात जॉब मिळेल का हा प्रश्न जर पडत असेल तर साहजिकच
हा प्रश्न हसण्यावरही सुद्धा काही जण घेऊ शकतात, परंतु कमी वेळामध्ये सुद्धा नक्कीच जॉब तुम्हाला मिळू शकतो. तुमची राबण्याची क्षमता जर तुम्ही द्विगुणित करत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमचे यश हे कमी वेळातच मिळणार आहे. तुमच्या यशापर्यंत, तुमच्या स्वप्नापर्यंत तुम्ही कमी वेळात सुद्धा पोहोचू शकताय. आज आपण जर पाहिला तर MPSC करणारे विद्यार्थी असतील, UPSC करणारे विद्यार्थी असतील किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी जवळपास ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर किंवा 12वी पूर्ण केल्यानंतर किमान 3 वर्षाचा प्रवास, 4 वर्षाचा प्रवास, ठराविक विद्यार्थ्यांचाच आपण बोलत आहे, 4 वर्षांचा प्रवास हा त्याच्यामध्ये घालवलेला पाहायला मिळतो. त्यानंतर कुठेतरी त्यांना आपल्या स्वप्नापर्यंत, ड्रीमपर्यंत पोहोचता येते. बाळांनो, असे जर केला तर नक्कीच आपण कमी वेळामध्ये आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचलेलो नसणारच आहे. याच्या मागचं नेमकं कारण काय असणार आहे? आपण आपल्या वेळेचं केलेलं संदिग्ध नियोजन. 100% स्वतःला ओळखून घेतलं होतं, परंतु स्वतःला झोकून द्यायला जर विसरला असला, प्रत्येक मोमेंटला त्या करिअरची जर तुम्हाला आठवण होत नसेल तर ते करिअर आपल्यापासून दिवसेंदिवस लांबच जाणार आहे. आपल्या इच्छा किती असल्या तरी ते स्वप्न मात्र आपण लवकर मिळू शकत नाही. जसा जसा अभ्यास वाढत जातो तसे आपले स्वप्न जर पुढे जात असेल तर नक्कीच लक्षात घ्या तुम्ही तुमच्या यशापासून दूर होत चाललाय. त्यामुळे कमी वेळामध्ये जर आपल्याला जॉब पाहिजे असेल तर पहिल्यांदा सुरुवातीचा काळ जो राबायचा आहे त्यावेळी नक्कीच राबणूक झाली पाहिजे. आपले सण, आपल्या बऱ्याचशा गोष्टी यांचा स्वतःला त्याग करता आला पाहिजे. नक्कीच तुम्हाला तुमचे स्वप्न लवकरच पाहायला मिळेल, तुमचा जॉब सुद्धा लवकरच पाहायला मिळेल. दिवाळी आली, दसरा आला, गणपती आला, जर आपण त्याच्यामध्ये समाविष्ट दिसत असेल तर नक्कीच लक्षात घ्या हे दिवस आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या स्वप्नापासून दूर घेऊन जाऊ शकतात. मी असं म्हणणार नाही की तुम्ही ह्या गोष्टी टाळायच्याच आहेत, कारण मी ही नक्कीच गोष्ट सांगेन की तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग हा स्वतःपासूनच करावा लागतो. त्यामुळे कमी वेळात जर जॉब मिळवायचा असेल तर नक्कीच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 24 तास राबण्याची ताकद ठेवा. 24 तास म्हणजेच प्रत्येक क्षणाला राबण्याची ताकद ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 10वी निकालानंतर करिअर निवडावे का? ऑफकोर्स काही विद्यार्थी 10वी निकालानंतर सुद्धा करिअर निवडू शकतात, परंतु मी आताच सांगितलं कमी वेळात जॉब मिळेल का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणीच मिळणार आहे. 10वी निकालानंतर करिअर निवडत असाल तर आपल्याला येणाऱ्या पुढच्या करिअर मधील जे काही 2 ते 3 महिन्याचा आपला गॅप असणार आहे तो गॅप सुद्धा आपल्याला येणाऱ्या फ्युचर मधील स्वप्नापासून तितक्या दिवसासाठी पुढे तो काय करणार आहे, आपल्याला दूर घेऊन जाणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमची 10वी परीक्षा झाली म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. 10वीची परीक्षा झाल्यानंतर सुद्धा 1-2 दिवसाची, 4 दिवसाची, 8 दिवसांची तुम्ही रेस्ट घेऊ शकता. कारण लक्षात घ्या, जर पुढचं करिअर जर तुम्हाला योग्य निवडायचं असेल तर 10वी नंतर सुद्धा जे काही 2 ते 3 महिने मिळतील ते पूर्ण बाळांनो बेसिक तयारीसाठी वापरा. या 3 महिन्यामध्ये पक्क ठरवून ठेवा की नाही 10वी नंतर मला या 2 ते 3 महिन्यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जी काही पूर्वतयारी आहे ती मला पूर्ण करायची आहे. काही विद्यार्थी MSc करत असतात, नो प्रॉब्लेम, चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यामधून सुद्धा घेत आहेत, परंतु या ठिकाणी चांगला ऑप्शन जर पाहिजे असेल दिवसाचे 3 तास किंवा दिवसाचे 4 तास फक्त आपल्याला बेसिक तयारीसाठी जर देता येत असतील, त्यामध्ये गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, बेसिक तयारीसाठी 3 ते 4 तास जर तुम्ही खर्च करत असाल तर नक्कीच या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुमची बेसिक तयारी पूर्ण झालेली असेल. स्वतःची जी 10वीची ओळख होती त्यापेक्षा सुद्धा द्विगुणित ओळख या 3 महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. कारण का बाळांनो, किमान 15 ते 20 दिवसांचे जे काही 10वीच्या परीक्षेचे दिवस होते, 14 तासांचा सुद्धा एका विद्यार्थ्याने अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि ताकद कमी करू नका, या ताकदीला दुजोरा द्या आणि परत आणखीन एकदा या 3 महिन्यामध्ये स्वतःला घडवण्यासाठी वेळ द्या. आजपर्यंत 10वी पर्यंत फक्त विषय निहाले होते, आता स्वतःला न्यावून पहा की प्रत्येक विषयाची ताकद मी जर लावली तर हा विषय मला किती सोयीस्कर ठरू शकतो. आजपर्यंत जो गणित पाहिला नव्हता तो या येत्या 3 महिन्यामध्ये पहा. आजपर्यंत गणितचा इंग्रजीचा जो अभ्यास आपण पूर्ण केला नव्हता येत्या 3 महिन्यामध्ये पाहायचा आहे. प्रत्येक विषयाला या 3 महिन्यामध्येच आपल्याला कमांड द्यायची आहे. गणित असू द्या, विज्ञान असू द्या, इंग्रजी असू द्या, त्याच्या बेसिक तयारीसाठी जितके राबताय
तितकी ताकद आपल्याला या ठिकाणी लावायची आहे, तरच आपले करिअर कमी वेळात नक्कीच प्राप्त झालेले पाहायला मिळेल. घरची आर्थिक परिस्थिती नाही, काय करावे? सर तुमचं मान्य आहे कमी वेळात जॉब मिळू शकतो, त्याच्यासाठी राबायची तयारी आहे. मग बरेचसे विद्यार्थी आज काय करत आहेत, 3 महिन्याकरता आपल्याला फाउंडेशन क्लासेस जॉईन करताना पाहायला मिळत आहेत. सर त्यांची 3 महिन्याची फी मला परवडण्याजोगी नाही. मुळातच पुढच्या करिअरसाठी थोडेसे पैसे शिल्लक ठेवावे लागणार आहे, त्यामुळे त्या 3 महिन्यासाठी जर पैसे खर्च करायचे असतील तर तितकी आर्थिक परिस्थिती सर नाही. अशा वेळी काय केलं पाहिजे? बाळांनो, आर्थिक परिस्थिती नाही मान्य आहे, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी थोडाफार खर्च हा लागणारच आहे. आपल्याला नवीन काही उपलब्ध करण्याची गरज पडणार नाही. जी काय तुमच्याकडे गणितची पुस्तक आहे ती वाचण्याचा प्रयत्न करा. जी काय तुमच्याकडे गणिताची 5वी पासून 10वी पर्यंतची पुस्तक आहेत, विज्ञानाची 5वी पासून 10वीची पुस्तक आहेत, आपल्या गावामध्ये गल्लीमध्ये किंवा आपल्या मित्र परिवाराकडून ही पुस्तके गोळा करण्याचा प्रयत्न करा. 100% ह्या दिवसामध्ये बरेचसे विद्यार्थी रद्दीला सुद्धा पुस्तक देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यापर्यंत जर तुम्ही पोहोचत असला तर 100% ती पुस्तके तुमचीच वाट पाहत असणार. रद्दीची पुस्तके खरेदी करा. मोलाच्या किमतीमध्ये असणारी पुस्तके किरकोळ किमतीमध्ये तुम्हाला 100% त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 10 रुपये रद्दीच्या पुस्तकामधून सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं नियोजन उपलब्ध करू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कमी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याच्यावरती अशा प्रकारचे उपाय शोधा जेणेकरून कोणाच्या समोरही आपल्याला हात पसरवावे लागणार नाही. नक्कीच आपल्या अवतीभोवती अशी माणसे आहेत जी आपल्याला या क्षेत्रामध्ये आर्थिक मदत सुद्धा करू शकतात. फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. आपल्या स्वप्नावरती जर आपला स्वतःचा विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टी आपण उभा करू शकतो. धडपड करणं अपेक्षित आहे. सुरुवात तुम्ही करा, शेवट सुद्धा तुम्हीच करणार आहात. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल तर नक्कीच त्यावरती उपाय म्हणून आर्थिक परिस्थिती म्हणत बसण्यापेक्षा त्याच्यावरती उपाय म्हणून आपण ज्या छोट्या मोठ्या गोष्टी उभा करू शकतो त्या उपलब्ध करायला शिका. नक्कीच याच्यामधून तुम्हाला काही गोष्टी प्राप्त होतील. नक्कीच आपण सुद्धा या गोष्टीमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला अडचण असेल 100% आपण मदत करायला हरकत नाही, परंतु त्याचे करिअर स्वतःहून निवडलेलं असावं. करिअरची माहितीच नाही. आता बराच वेळ आपण करिअरची माहिती घेत आहे. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेमकं करिअर कोणत्या पद्धतीचे असतात हेच आपण पाहणार आहोत. 10वी नंतर कोणत्या क्षेत्रामध्ये आपण आपले करिअर पाहू शकतो जेणेकरून प्रत्येक करिअर निवडणाऱ्या विद्यार्थ्याला याची माहिती आजच प्राप्त होईल. जेणेकरून करिअर निवडण्याचा जो प्रश्न तयार झाला होता, कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर निवडावे हे ज्याला समजत नव्हतं, हमखास आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला करिअरची माहिती तुमच्या समोर उपलब्ध करून दिली जाईल. 100% त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, फायदा घ्यावा. पहा, करिअरची माहिती घेत असताना जी काही घरची आर्थिक परिस्थिती आहे 100% त्याच्यावरती उपाय म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर केलेल्या आहेत. बरेचसे विद्यार्थी मित्र एखाद्या कुटीमध्ये अभ्यास करून, एखाद्या रस्त्याच्या कडेच्या पोलच्या खाली अभ्यास करून आपले करिअर निवडून चांगल्या प्रकारची उत्तुंग भरारी मिळवलेली आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची आहे हे म्हणत बसण्यापेक्षा त्यावरती सोल्युशन काढायला शिका. रिझल्ट तुमचीच वाट पाहत आहे, करिअर तुमचीच वाट पाहत आहे. त्यामुळे करिअरची पण माहिती घ्या आणि 100% या ठिकाणी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा आपले करिअर उभा करायचे. करिअरची माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये 10वी नंतरचं बेसिक करिअर तुमच्या समोर उभा केलं जाईल. नेमकी कशाची गरज आहे, करिअर उभा करताना कोणत्या विषयाची कशा प्रकारे तयार करायची आहे याची सर्व इत्तांत माहिती तुमच्या समोर उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे नक्कीच नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही अप्रोच करू शकता. घरचे म्हणतात म्हणून करिअर निवडणे साहजिकच आहे. हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांपाशी येऊ शकतो, येणार पण नाही. घरचे म्हणतात म्हणून करिअर निवडले हे कधी होणार आहे? जर आपण स्वतःचे करिअर निवडले नसेल, स्वतःवरती विश्वास ठेवून बऱ्याचशा गोष्टी उभा केलेल्या नसतील, तर मात्र या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्वतःहून उभा करताना पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरच्यांचं थोडंसं ऐकणं अपेक्षित आहे. घरचे म्हणतात म्हणून काही करिअर निवडणं अपेक्षित आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच प्रॉब्लेम उभा राहतात. कारण का जे करिअर निवडलेलं असतं
त्याच्यामध्ये आपली ताकद सुद्धा कमी पडलेली पाहायला मिळते. समजा आपण घरच्यांनी आपल्याला ठरवून दिलेलं आहे इंजिनिअरिंग फील्ड मिळवायची आहे. इंजिनिअरिंग फील्ड मिळवण्यासाठी गणित हा विषय खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला काहीच समजत नसेल तर नक्कीच आपला ट्रॅक चुकलेला असणार आहे. घरचे म्हणतात म्हणून आपण तो ट्रॅक निवडलेला असेल तर नक्कीच भविष्यामध्ये आपण शेवटच्या 10 नंबरमध्ये सुद्धा राहू शकतो आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी लॉस झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे घरचे म्हणतात म्हणून करिअर निवडा, परंतु त्या करिअरमध्ये आपली ताकद आपली कमांड किती आहे हे स्वतः अगोदर ओळखून घ्या. घरच्याच्या सोबत बऱ्याचशा गोष्टी जर शेअर केलेल्या असतील तर नक्कीच पर्याय चांगला मिळू शकतो. कारण का घरचे आपल्या घरच्यांना नक्कीच आपल्याला चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर मिळवून द्यायचे आहे. कोणताही त्याच्यामध्ये दुजाभाव आपण आपले घरचे करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे घरचे म्हणतात म्हणून जर तुम्ही करिअर निवडत असाल तर नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या विषयामध्ये तुमचं नॉलेज किती आहे, त्या करिअरमध्ये तुमचं नॉलेज किती आहे, त्या करिअरची तुम्हाला माहिती किती आहे, हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानंतर हा निर्णय घ्यायचा आहे. कारण लक्षात घ्या बांधव, आज मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे 10वी नंतरचे करिअर निवडावे का आणि घरचे म्हणतात म्हणून हे करिअर निवडले, या दोन प्रश्नांची उत्तर एकमेकांच्या सोबत असलेली पाहायला मिळतील. जर तुम्ही 10वी नंतरचे करिअर निवडलेले असेल तर घरचे म्हणतात म्हणून करिअर निवडायची गरज पडणार नाही. परंतु जर तुम्ही 10वी नंतर करिअर निवडलेले नसेल तर 10वीच्या निकाला दिवशी तुम्ही संभ्रमात पडणार आहात की कोणत्या क्षेत्रामध्ये मी चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो. त्यामुळे त्यावेळी अशी कंडिशन येणार आहे की घरचे म्हणतात म्हणून आपल्याला करिअर निवडावे लागेल. त्यामुळे बाळांनो, तुमची ओळख तुम्हाला जास्त आहे. स्वतः जर 10वी नंतरचे करिअर निवडलेले असेल तर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा या ठिकाणी आपण स्वतःहून करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला उभा करायची आहे. 10वीला तुम्हाला किती टक्के पडतात याचा विचार करू नका. तुम्हाला 90% मिळत आहेत, 85 मिळत आहेत, 80 मिळत आहेत, 95 मिळत आहेत, 96, 97, 98 इव्हन 100% मिळत आहेत. बाळांनो, येणारा निकाल हा 10वीचा आहे आणि 10वीच्या निकालावरती कधीच आपलं करिअर ठरू शकत नाही. कारण का इथपर्यंत येण्यासाठी वापरलेली मॅच्युरिटी ही खूपच आपली कमी असलेली पाहायला मिळते. त्या मॅच्युरिटीने बऱ्याचशा गोष्टी उभा करत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला गायडन्स घ्यावा लागलेला आहे. इथून पुढे मात्र काही गोष्टी आपण स्वतःची मॅच्युरिटी वापरून उभा करू शकतो. त्यामुळे 10वी निकालानंतर जर तुम्ही करिअर निवडावे असं जर ठरवत असाल तर तुम्ही चुकीचं करणार आहात. कारण का ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःच्या ओळख करून मिळालेल्या आहेत त्या गोष्टींसाठी परत वैचारिकता जर तुम्ही स्वतःचीच वापरत असाल तर तुम्ही स्वतःवरती शंका घेता. त्यामुळे नक्कीच 10वीच्या निकालानंतर करिअर निवडण्याऐवजी 10वीचा निकाल 10वीच्या निकालाच्या तारखेला लागू द्या. त्या अगोदर आपलं करिअर फिक्स करा. नाही, माझा गणित विषय चांगला आहे, माझा विज्ञान विषय चांगला आहे, इंग्रजीचं प्रभुत्व थोडंफार आहे, अजून गोष्टी मला याच्यामध्ये जर मी उभा केल्या, येत्या 3 महिन्यामध्ये जर याची तयारी केली तर नक्कीच 10वीच्या निकालाच्याच दिवशी माझं करिअर फिक्स झालेलं असेल. म्हणजेच हे 3 महिने आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे जेणेकरून नेमकं करिअर कोणतं उभा करावं याच्याविषयी आपली संदिग्धता राहणार नाही. त्यामुळे बाळांनो, या 3 महिन्यामध्ये ब्रिज कोर्स उभा करा, बेसिक फाउंडेशन कोर्स उभा करा, स्वतः त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील इंजिनिअरिंगची तयारी करायची असेल, मेडिकल क्षेत्राची तयारी करायची असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या विषयांचं सखोल नॉलेज बेसिक तयारीपासून किती आहे याची ओळख करून घ्या. नक्कीच येणाऱ्या 10वी नंतरच्या करिअरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन आलेलं पाहायला मिळणार नाही. येणाऱ्या 10वीच्या निकालापर्यंत आपल्याला ह्या गोष्टी वाहून उभा करायच्या आहेत. लक्षात घ्या, सुट्टीचे दिवस आहेत म्हणून जर तुम्ही दिवस खर्च करत असला तर ते योग्य ठरणार नाही. नक्कीच तुम्हाला जर 10वी बोर्ड परीक्षेचा कंटाळा आलेला असेल तर ठराविक दिवसांची रेस्ट घ्या, बिंदास फिरा, मनसोक्त फिरा. परंतु लक्षात घ्या, आपल्याला अजून आपलं भविष्य उभा करायचं आहे. जर 2 ते 3 महिने आपण फिरण्यामध्ये खर्च करत असेल तर नक्कीच हे आपण चुकीचं पाऊल उचललेलं असणार आहे. ह्या येणाऱ्या सुट्टीच्या दिवसांचं चांगल्या प्रकारचे नियोजन करा, प्रॉपर बेसिक कोर्स उभा करा, फाउंडेशन कोर्स उभा ठेवा. स्वतःच्या करिअरसाठी या फाउंडेशनवरती जास्त भर द्या, जेणेकरून एक नवीन ओळख हा फाउंडेशन कोर्स आपल्याला देऊ शकतो. कारण का बे के बे 10वीच्या वर्गामध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांची तयारी करत असताना
कधीही करिअरचा विचार केलेला नसतो, परंतु येत्या 2 महिन्यामध्ये जर आपण बेसिक तयारीचा जर विचार करत असेल तर त्या प्रत्येक क्षणाला केलेल्या अभ्यासामध्ये आपण आपले करिअर पाहणार आहे, आपली मॅच्युरिटी लेवल त्या लेवल पर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे नक्कीच याच्यामधून तुम्हाला करिअर निवडण्यासाठी जो प्रश्न उभा राहत होता तो तुम्हाला उभा राहणार नाही. म्हणून आज आपण या प्रत्येक प्रश्नांच्या वरती विचार करूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये फाउंडेशन कोर्ससाठी तयारी सुरू करूया. या फाउंडेशन कोर्स मध्ये नेमकी तयारी कोणत्या विषयांची करायची असते याचा सुद्धा आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत. त्यामुळे नक्कीच नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही सज्ज राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण प्रत्येक करिअर कोणत्या प्रकारचे निवडायचं आहे, हाय करायचं आहे आणि त्यानंतर बेसिक तयारी कोणत्या विषयांची किती करायची आहे याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू सो मच.